अखेर यवत गावातील जमावबंदी आदेश आता संपुष्टात करण्यात आलेत। आता गाव नेहमीप्रमाणे दिवसभर सुरू राहणार आहे। रात्री 12 वाजल्यापासून जमावबंदी आदेश संपुष्टात करण्यात आलेत। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आता आदेश पारित करण्यात आले आहेत। आज गावातील सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू राहणार आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। यवत गावातील जमावबंदी खरं तर संपुष्टात आल्यानंतर यवत गाव हे पुन्हा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मला सांगा, गेल्या 4-5 दिवसांपासून यवत गाव बंद होतं। आता गावामध्ये काय परिस्थिती आहे? जमावबंदी हटवली, आता यवत गावामध्ये ना सर्व शांततेचं वातावरण आहे। सगळे आता गुण्यागोविंदाने वागतात, कुणाची तक्रार नाही, काही नाही, सगळे आनंदाने वागतात। बाहेरून 4 गावाचं जे नुकसान होत होतं ना, यवत गाव बाजारपेठ असल्यामुळं बाहेर गावून येणाऱ्या लोकांचं बरंच नुकसान होत होतं। त्यामुळे आता सगळं सुरळीत व्यवस्थित झालंय, काही अडचण नाही। थोडी बाजारपेठ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची थोडी औषधं पाण्याची थोडीशी हे झाले, बाकी सगळं व्यवस्थित चाललंय। आता सगळं गाव उघडलंय पूर्णपणे। 4-5 दिवस बंद होतं, त्यामुळं शेतकऱ्याची किंवा पुढं व्यापाऱ्यांची झाली थोडीफार ही, पण आता झाले सगळे व्यवस्थित चाललेले। हिंदू मुस्लिम एका आपल्या गोळ्यामेळ्याने एकत्र राहिलं पाहिजे, असंच आमचं म्हणणं आहे। पुन्हा असे दंगल बाहेरच्या लोकांनी असं काय पोर्ट्रेट करू नये, आणि केवळ बाहेरच्या लोकांनी केल्यामुळेच हा असा प्रकार घडला। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गावकऱ्यांच्या वतीनं खरं तर प्रशासनाचे आभार खरं तर मानण्यात येते। एकूणच आता यवत गाव हे पुन्हा एकदा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, यवत, पुणे। सुरू केल्याबद्दल आम्ही शासनाचं व राज्यकर्त्यांचे आभार मानतो, आणि यापुढे ग्रामस्थांनी शासनाने इतकं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की असे अनुचित प्रकार घडले नाही पाहिजे। संचारबंदी आमच्या गावामध्ये लागू होती, त्यामुळे सगळे व्यवसाय त्याला फटका बसला, सगळे व्यवसाय बंद होते। जनजीवन सगळं विस्कळीत झालं। त्याचा संचारबंदी उठवल्यामुळे जनजीवनचं पूर्व आले, जनजीवनचं नेहमी रुटीन प्रमाणे चालले, त्यामुळे सर्व नागरिकांना आता त्याचा फायदा होत आहे। आणि व्यवसाय करण्याचे जे काही फटका बसला होता तो आता त्यांचे व्यवसाय पूर्वपदावर आल्यामुळे त्यांचा व्यवसाय चालू झाल्यामुळे त्यांना एक समान होत आहे। त्याच्यामध्ये सर्व शुक्रवारीच्या बाजारच्या दिवशी ज्यावेळेस बाजार बंद केला, त्या दिवशी भरपूर शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता, आणि तो बाजार बंद झाल्याच्या नंतर व्यापाऱ्यांचं थोडं फार असं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर बाजारपेठ बंद झाल्यावर सणासुदीचे दिवस असताना बाजारपेठेमध्ये फार मोठा परिणाम होऊन एक 25-30 गावातील लोक रोज यवतला ये जा करत असतात, आणि त्याच्यावर त्या बाजारपेठेवर पूर्ण मोठा परिणाम झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।